जरा बाहेरचं खाणं लईच झालंय म्हणून घरातच आज बेत आहे बघा आमरसपुरीचा। तर नमस्कार मित्रांनो, आज मी स्वतः आमरस बनवणार आहे। पुऱ्या काय आपल्याला येत नाहीत, पुऱ्या फक्त घरातली आता महिला मंडळी करणार आहेत। आपण फक्त आमरस करूया आणि तो पण बिना मिक्सरचा मित्रांनो। त्याआधी पहिला मित्रांनो 8 आंब घेतल्यात बघा पायरीचं। हे पायरीचं आंब स्वच्छ धुवून घेतो। त्याआधी घरातली म्हणली तुमचा पहिला हात साबणानं स्वच्छ असा धुवून घ्या बघा, त्यानंतर सगळं आंब व्यवस्थित धुवून घ्या। आता आंब धुवून झालेले आहेत बघा मित्रांनो। आणि आज मला आमरस करायला मदत करणार आहे कृष्णराज। पायरीच्या आंब्याचा जरा आमरस चांगला होतोय म्हणून आज मी जरासं थोडंसं आंबट गोडा पायरीचा आंबा घेऊन आमरस करावले बघा। पटपट पहिला कापून घेतो, पहिला साईडचा भाग कापून घेतो बघा। 8 आंबा आहेत। आंबा कापत असताना कृष्णराज लागलं मध्ये लुडबुडायला, त्याला कुठंतरी चाकू लागल बिगल म्हणून त्याला एक आंबा दिला खेळायला आणि ते खेळत बसला आंब्याबरोबर। तोपर्यंत सगळं आंबा मी कापून घेतलेत बघा। या अशा पद्धतीने सगळं आंबा कापून घेतलेत। आता तुम्हाला बिना मिक्सरचा आंबा कसा बारीक करायचा दाखवतो बघा। त्यासाठी तुम्हाला अशी छोटीशी जाळी घ्यायला लागते, रेग्युलर जाळी, आणि आंब्याला असं छोटं छोटं भाग करायचं आणि या जाळीवर असा पालथा टाकायचा आणि लागायचं घासायला। जोपर्यंत सगळ्या सालीचा आंबा निघत नाही तोपर्यंत नुसतं असं घासत बसायचं बघा। आणि मित्रांनो याचा फायदा असा असतोय, सालीला आंबा जरा पण राहत नाही आणि जरा सुद्धा मात्रा होत नाही बघा आंबा। आधीच या वर्षी आंबा एवढं महाग आहे, हेच मित्रांनो 600 रुपये डझन आंबा आणल्यात बघा। मी आंबा बारीक करत्याला बघितलं, कृष्णाला लागले की जिवळ्या चाटायला। याला जरासा आंबा खायला दिला, आंबा जरा आंबट आहे आणि हे पण बारकाय म्हणून जरासा आंबा याचा तोंडाला लावला, हिसकावून घेतला आणि कसलं खायला लागले बघा की। जरा आंबट नाही काय नाही, नुसतं असं वडून वडून खात होतं। याला जरासा आंबा खायला दिला म्हणून माझी लेग माझ्यावर कशी खार खाऊन बघायला बघा की, नुसते दात खात होती म्हणून हिला जरा आंबा खायला दिला, ही तर त्याच्यावर 2 काकणं नुसता वडून वडून आंबा खात होती। आंबा जरासा आंबट आहे म्हणून जरा काढून घेतला तर डायरेक्ट पाटच वडा लागली, सगळा आंबा तिथं दिसत्याला बघितलं म्हणून मीच जरासा तिला थोडासा आंबा अजून खायला दिला आणि लागलो आंबा घासायला। तर मित्रांनो आंबा घासून असा डायरेक्ट त्याचा रसच निघतोय बघा, मिक्सरला लावायची गरज नाही काय नाही। हे रस बघून पण जिवळ्या चाटायला आलेलं। साली घासायचं लय सोपं आहे मित्रांनो, कारण आंब्याच्या कोयाच घासाई ना, म्हणून बायकोला म्हणलो आंब्याचं कोयाचं तुझं तू बघ बाई, मला काही जमणार नाही, मी तर गुळ बारीक करून घेतो। मित्रांनो आपल्याला लागतोय तेवढा गुळ बारीक करून घेतला, साखर काय वापरायची नाही, साखरेपेक्षा गुळ घातलेला एकदम चांगला असते बघा। मला साली बारीक करायला सगळा दिवस गेला आणि बायकोनं 15 मिनिटात सगळ्या कोया सपून टाकल्या बघा। बायकांच्या बरोबर काय तोड नाही बाबा जेवण करण्यात, तरी पण म्हणलो आपण धाडस करूया। सगळं आंबा बारीक करून झालेलं, नुसता गुळ टाकायचा राहिलेला। तर हॉल मधनं दंगा यायला आला म्हणून बघतोय तर दोघं लागलेली भांडणं कराय। यांची भांडणं मिटवलीत आणि यांना टीव्ही लावून दिला, तर बायकोनं आमरस मध्ये टाकला गुळ। याला मला व्हिडिओ करायचा होता तर हिनं टाकून मोकळी। बायको म्हणली नुसत्या आमरस मध्ये गुळ टाकून आमरस होत नाही, त्याच्यात जरा वेलची पावडर टाकायला लागते, ती 1.5 चमचे टाका आणि तुमचा व्हिडिओ करत बसा। आम्हाला तेवढा वेळ नाही तुमच्यावर व्हिडिओ करत बसायला। 1.5 चमचे वेलची पावडर टाकली आणि बसलो मिक्स करत। फक्त आता सगळं झालेलं, पुऱ्या तेवढ्या राहिलेल्या बघा, ते पण लवकरच आमच्या महिला मंडळींनी चालू केलेलं करायला। पुऱ्या काय आधी करून ठेवायला काय हरकत नव्हती, कारण गरम गरम पुऱ्या आणि गारगार आमरस खायची मजाच काही वेगळी असते बघा मित्रांनो। आता सगळ्या पुऱ्यात झालेल्या करून आणि बायकोनं पण पुऱ्या अशा व्यवस्थित ताटात रचून दिल्या आणि आमरस दिला भरून। मित्रांनो मी आमरस पुरीची घेतो मजा, आणि आपण भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत मित्रांनो फॉलो केला नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या। थँक्यू।